आज पॉपकॉर्न पे चर्चावर पॉपकॉर्न खायला आपल्यासोबत आहे सोनाली कुलकर्णी फायनली. सॉरी म्हणजे सवय झाली. हा इतका रटाळ आहे आता, इतका रटाळ आहे की गेली 10 वर्ष लोक तेच म्हणतायत. कंटाळा नाही आला का? आता काय म्हणायचं तुला? सोनाली कुलकर्णी काय का काही वेगळं म्हणायची गरज काय आहे? सोनाली कुलकर्णी रोमन मध्ये 2 लिहितात ना, असं तसं. पण तू कशाला? म्हणजे आता लोकांना माहिती आहे हम्पी म्हटल्यानंतर कुठली सोनाली कुलकर्णी असेल. नाही पण वाय कुठलं तरी एक प्रिफिक्स किंवा कुठलं तरी एक सफिक्स याची गरज काय आहे आयुष्यात? लग्न करून टाक ना, तुझं आडनाव बदलेल का? पण मग सोनाली ताईने केलंय, त्यांना म्हणा आधी. हो ऍक्च्युली चला सोनाली पंत वैद्य तुम्ही पण बघा. ह्याच्यावरती तुला शिव्या आहेत. तुझं कसं झालंय ना, म्हणजे तू आहेस ज्युनियर पण तशी अनुभवाने झालीस सिनियर आणि काम तू करतेस ज्युनियर लोकांबरोबर. म्हणजे आधी तुझी सुरुवात म्हणजे कशी, अतुल कुलकर्णी तुझा हिरो होता, सुबोध भावे आणि आता ललित प्रभाकर. म्हणजे कमी वयाचे जे हिरो आहेत. कमी वय वगैरे काही नाहीये, तो माझ्यापेक्षा मोठा आहे वयाने आणि तरीही त्याला आवडतं जाऊन सांगायला इंटरव्ह्यू मध्ये की मी लहानपणी अप्सरा आली बघितलं होतं. त्यामुळे मला हे सांगायला आवडेल की जेव्हा त्यांनी कॉलेजमध्ये असताना अप्सरा आली पाहिलं होतं तेव्हा मी सुद्धा कॉलेजमध्ये होते. आय एम वेटिंग टू बी 30 व्हेरी सून. मला आवडेल 30 ब्रॅकेटमध्ये लवकरात लवकर जायला. आणि खरंच मॅच्युरिटी वयाने अनुभवाने येतेच आणि मी वाट बघते त्याची. आणि मग मी नेहमी प्रयत्न केला आहे नवीन सेटअपमध्ये काम करण्याचा. म्हणजे तू जर नोटीस केलं असशील तर पोस्टर गर्ल, क्लासमेट्स, मितवा, शटर तुला कळणार नाही. आणि ही सेटअप खूप वेगवेगळे आहेत, कोस्टार्स खूप वेगळे आहेत. सो प्रत्येक दिग्दर्शक तुमच्यामधलं काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करण्याची शक्यता असू शकते, जी मला वाटते की मी गेली काही वर्ष सातत्याने करण्याचा प्रयत्न करते. प्रमोशन करते. अय्या एक मिनिट, नाही आता नाही होतोय, नवीन फोन आहे त्यामुळे मला तो कळत नाही. माझा फोन खराब झालाय, जाऊ दे आता नाही वाजणार. बरं मला एक सांग की हल्ली तू सिनेमा निवडताना एक गोष्ट बघतेस की महाराष्ट्राच्या बाहेर शूटिंग असेल तरच मी करणार. हल्ली काय मुजराकर लंडन तुला कळणार नाही गोव्यामध्ये. हा नाही, मी आधी विचारते शूटिंग कुठे आहे, मग रोल काय, मग प्रोड्युसर, मग डिरेक्टर, मग पैसे आणि मग सगळा नंतरचा विषय. एवढी प्रवासाची आवड आहे म्हणजे तू एकदम तुझी निवड अचूक झाली आहे ह्याच्यामध्ये. हम्पीमध्ये ईशाची जी आहे, हो मला असं वाटतं आवड असणारी एक मुलगी. खरं तर तिला नाहीये प्रवासाची आवड. अच्छा, तिला नाहीये. तिला ॲक्च्युली खूप स्ट्रेस येतात लाईफमध्ये. आणि जसे आपण सगळेच असतो की प्रॉब्लेम्सपासून एक लांब कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत असतो, ती सुद्धा एस्केप करते की मला नको आहे या सगळ्या गोष्टी, कटकट नको आहे, मला जाऊ देत कुठेतरी या सगळ्यातनं बाहेर. म्हणून ती त्या ट्रिपला गेली आहे. पण तिला त्या ट्रिपमध्ये किंवा हम्पी फिरण्यात किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये रस नाही आहे. आणि मग पुढे काय होतं स्टोरी पण सांगून टाक है ना. चला आधी रिक्षावाला भेटतो. प्रियदर्शन जाधव. आणि खूपच गोड आहे त्याची व्यक्तिरेखा, मज्जा आणली आहे त्यांनी. अय्या हे मध्ये असं देतात तुमच्या इथे? आपण प्रवास करतोय ना. हे घ्या रे कोणीतरी. सॉरी, अरे मला सायलेंटवर करता येत नाही फोन. सिनेमाबद्दल तरी सिनेमाचं प्रमोशन होणार आहे. ही ईशा सुंदर, कॉम्प्लिकेटेड, कठीण. ती मला पहिल्यांदा भेटली हम्पीमध्ये. हम्पी हे लोकेशन शूट करण्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. कारण तू जर पहिला टीजर पाहिला असशील तर त्याच्यात आम्ही सांगितलंय कि पैसा है तो तिरुपती जाओ, पैसा कमाना है तो मुंबई आओ और पैर है तो हम्पी जाओ. त्याचं कारण असं की हम्पी हे ठिकाण चालून बघण्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही गाडीने वगैरे तिथे फिरू शकत नाही, तिथे काहीच एअरपोर्ट वगैरे काही नाही आहे. सो शूटिंगसाठी एरवी फिरायला ठीक आहे, पण इक्विपमेंट्स वगैरे घेऊन शूट करणं. आणि आम्ही खूप 20-25 फार फार तर 50 असे क्रू मेंबर्स होतो आणि सगळे इक्विपमेंट्स आम्ही घेऊन जाऊन वरती टेकड्यांवरती वगैरे शूट करायचो. ते फारच चॅलेंजिंग होतं. तू एवढं चांगलं सांगतेस सगळं, तू हे सगळं लिहिलंयस किंवा लिहित का नाहीस? म्हणजे किंवा तू हम्पीचा अनुभव असा एक तू हम्पीचा प्रवास म्हणून तू लिहू शकतेस. हम्पीचा अनुभव माझा म्हणून आणि ईशाचा प्रवास म्हणून साधारण सेम लाईन्सवरती मी खूप रिलेट करू शकते ईशाबरोबर. सो तो तुम्हाला अनुभव सिनेमात बघायला मिळेल. पण अदरवाईज मला लिहायला आवडेल. इनफॅक्ट मी लिहायचे सकाळला एका कॉलमसाठी. आणि 2011 साली तुला हो, तू वाचलेस माझे कॉलम? हो हो, मी वाचलेले. तू एका कॉलम मध्ये असं लिहिलं होतंस की असा स्वप्नातला एक राजकुमार यावा घोड्यावरून वगैरे, असंच माझं ड्रीम आहे वगैरे. तर ते अजूनही तशीच फिल्मी थॉट्स असे आहेत तुझे अजून लग्नाबद्दलचे? हे 2011चं आहे. आपण आता आहोत 2017 मध्ये. मध्ये किती वर्ष गेलेत? फक्त 6 वर्ष. आणि तू अजूनही ज्युनियर आहेस.
हां, जरी ही पदवी जरी तीच असली तरी मी डेफिनेटली बदलली आहे आणि बदललंच पाहिजे, नाहीतर आपण आहे तिथेच राहू. सो कमिंग टू द पॉइंट, लग्न वगैरे ठरलेलं नाही आहे, ते कसं करायचं तेही ठरलेलं नाही आहे. आता मात्र मी कुठल्याच गोष्टी ठरवलेल्या नाही आहेत. जेव्हा लग्नाची वेळ येईल, जेव्हा ते ठरेल, तेव्हा ते कसं करायचं, कुठे करायचं, फिल्मी करायचं, नॉन फिल्मी करायचं, पळून मिळून करायचं, त्या सगळ्या गोष्टी खूप सिच्युएशनल असतील. तिला पण माहिती आहे की मीडियाकडनं कशा प्रकारचे प्रश्न येतात. हो यार, आणि हे खूप टिपिकल आहे. कारण कसं आहे, ती मास मीडियामध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, म्हणून ते मी तुम्हाला. का माहिती नसेल हे तू गृहीत धरलंयस? नसतं माहिती, म्हणजे बऱ्याच लोकांना फिल्म बद्दल. नाही, लोकांना सगळं माहिती असतं हल्ली. हो, आय एम शुअर माहिती असणार. असं तोंड देते जेव्हा मीडिया तुला प्रश्न विचारतात किंवा माझ्यासारखे असे टिपिकल प्रश्न विचारतात, आता देते तसंच हसून तू हे करते. अरे नाही, मला असं वाटतं की इनफॅक्ट पण प्रश्न येत असतील ना, की हा प्रश्न विचारायला पाहिजे. हो, मी असा प्रश्न विचारला असता की हम्पीच का, तुम्ही सिक्कीमला का नाही गेलात, मेघलोडगंजला का नाही गेलात, किंवा बजेट नव्हतं वगैरे. उत्तरही तू ठरवणार आहेस. हम्पीच का, तर एकतर दिग्दर्शकाचं म्हणणं होतं की मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर याच्या पलीकडे, आपल्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे, जिथे आपली भाषा बोलणारी लोकं नाही आहेत आजूबाजूला, अशा ठिकाणी जर प्रोटॅगनिस्ट भेटले तर काय गंमत येऊ शकते, म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर. आणि दुसरं कारण असं की आमची लेखिका ही हम्पीला गेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने अनुभवल्या आहेत. शी इज अ ट्रॅव्हलर, आदिती मोघे. आणि लेखिका म्हणून तिच्या काही फॅन्टसीज आहेत, म्हणजे ती कुठेतरी ईशासारखी आहे. तिला कबीरसारखा कोणीतरी आयुष्यात भेटावा, प्रत्येक मुलीला कबीरसारखा कोणीतरी आयुष्यात भेटावा अशी फॅन्टसी असणार आहे, कारण ते कॅरेक्टर फारच कमाल आहे. आणि तिथे भेटणारा तो रिक्षावाला, तिला खरंच असा एक रिक्षावाला भेटला जो सगळंच काही होता, म्हणजे तो गाईडही होता, तो सगळ्यांचा मित्रही होता, तो रिक्षावालाही होता. सो असा एक मस्त माणूस तिला भेटला होता. मग तुम्ही विजय निकम यांना पाहिलं असेल ट्रेलरमध्ये, हां, तर ते बाबा असे तिथे खूप मस्त इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आम्हाला पण शूटिंग करताना भेटले, तर तोही तिला भेटला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हम्पीसुद्धा एक कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये, कारण गोष्टीला पुढे नेतं हम्पी. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न सिनेमा बघताना पडणार नाही की हम्पी काय, किधर भी गए रहते, कारण अशा अनेक गोष्टी आहेत तिथे, काही लोकेशन्स आहेत ठराविक, विठ्ठल मंदिर असू देत किंवा अनेक अशा मॉन्युमेंट्स असू देत, तिथे घडणाऱ्या गोष्टींमुळे सिनेमा पुढे जातो. हम्पीची एक गंमत आहे की तुंगभद्रा नदीच्या या पलीकडे जुनं हम्पी आहे, म्हणजे ती मंदिरं अजूनही, शिल्प, अमेझिंग युनेस्कोची हेरिटेज साईट आहे ती. सो मॉन्युमेंट्स आहेत. आणि त्या पलीकडे आजचं जग, म्हणजे फारच कंटेम्पररी, वेस्टर्न आणि तरुणाईला आपलंसं वाटणारं असं जग. सो या दोन्ही गोष्टी, म्हणजे पास्ट आणि प्रेझेंट, एकत्र हातात हात घालून हम्पीमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि तुम्ही अनुभवू शकता. तसाच हा सिनेमा आहे. पास्ट आणि प्रेझेंट आणि फ्युचर या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा साधला पाहिजे, असा ईशाचा प्रवास आहे, म्हणून हम्पी. ईशाची जर्नी आहे आणि आपल्याकडे हॅपी जर्नी येऊन गेलाय, पण म्हणून आता हम्पी जर्नी असा सिनेमा. थँक्यू, मला खूप मजा आली आज इथे भेटून तुम्हाला. माझी खूप इच्छा होती पॉपकॉर्न पे चर्चा करायची आणि आज ती झाली या निमित्ताने. थँक्यू सो मच संपूर्ण टीमला, अद्भुतला. 17 नोव्हेंबरला माझी फिल्म येते हम्पी, नक्की पहा. थँक्यू. पॉपकॉर्न बरोबर चहा? हो, माझं संपायचं अजून. चहा ज्या है वहाँ रहा है, असं काही नाही ना. Are we done?